सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशकाठवा समास चौथा सूक्ष्म पंचभूते निरूपण। श्रीराम मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ। वृत्ती करावे निवळ निमिष एक। ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटा माया आली। मग ते गुणा प्रसवली म्हणून गुणक्षोभी। पुढे तिज पासाव कोण सत्वरजतमो गुण। तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते। ऐसी भूते उद्धवली पुढे तत्वे विस्तारली। एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते। मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती। ऐसी आशंकाए होती श्रुती घेतली मागा। आणिक एके एके भूती पंचभूते असती। तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू। सूक्ष्म दृष्टीचे कौतुक मूळ माया पंच भूतिक। श्रुती विमळ विवेक केला पाहिजे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परब्रह्म स्वरूप जगद्गुरु श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन विषयाला प्रारंभ करतो। आजचा विषय आहे सूक्ष्म भूते निरूपण। दासबोध दशक 8वा समास 4था। आणि ह्या समासाला ज्ञानदशक म्हटलेलं आहे। आणि ह्या समासातील ज्ञानदशक म्हणजे कुठल्या ज्ञानाचं मार्गदर्शन समर्थ रामदास स्वामींनी आमच्यासाठी केलेलं आहे। तर दृश्यमय सृष्टीच्या पूर्वी जी स्थिती होती परब्रह्म आणि मायेची आणि पंचमहाभूतांची याचं वर्णन याच्यात विशद केलेलं आहे। म्हणून समर्थ रामदास स्वामीने दिलेले हे ज्ञान ऐकताना थोडंसं वृक्ष वाटलं तरीही ते गरजेचं आहे। म्हणून सत्संगाच्या माध्यमातून आपण इथे जमलेला आहात। पण आपल्या सद्गुरूच्या कृपेने हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो। म्हणून सावचित्ताने ऐकायचं। मागच्या रविवारी प्रवचनात आपण ऐकलं असेल ह्या ज्ञानाच्या संदर्भात श्रोत्याने समर्थ रामदास स्वामींना प्रश्न विचारला। तर प्रश्न काय होता? मूळ माया गुणा परती तिथे भूते कैची होती। ऐसे आशंका श्रोती येतली मागा। तर हे मूळ मायेमध्ये गुणाला काही त्रिगुणाला स्थान नाहीये। मग त्रिगुणाला स्थान नसताना ही पंचमहाभूत कशी निर्माण झाली
तेव्हा या शंकेचं निरसन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामी सांगतात, ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा प्रसवली, म्हणूनही गुणक्षोभनी. परब्रह्म स्वरूपे निश्चल निरंतर निराकार अभेद अनेक रूपाने नटलेलं असलं तरीही त्याच्यात भेद नाही, अनेकपणा नाहीये. आणि ह्या परब्रह्मामध्ये आता समर्थ रामदास स्वामी या शंकेचं निरसन करतात, माया आणि गुण हे कसे निर्माण झाले. आणि या परब्रह्मामध्ये अशा अखंड असंख्य विलक्षण शक्तीचा वास आहे, त्या सुद्धा दैवी शक्ती. आणि या परब्रह्मामध्ये एका छोट्याशा ठिकाणी जागेवर एक शक्ती निर्माण झाली, त्याचं नाव मूळ माया. आणि ह्या मूळ मायेतून माया निर्माण होऊन मायेने त्रिगुणाची निर्मिती झाली. त्रिगुण हे मायेच्या पोटी जन्माला आले, रज तम सत्व, म्हणून त्याला गुणक्षोभिनी म्हणतात. म्हणून मायेच्या संगतीने अनुभवास येणारे हे ईश्वर तत्व जे आहे हे पंचमहाभूतात्मक कसं आहे याच्यात वर्णन केलेलं आहे. जरा परत गुणशोभिनी जे आहे त्याचं विश्लेषण आणखीन करा जरा. ही गुणक्षोभिनी मायेमध्ये 3 गुण, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, आणि ह्या 3 गुणाची निर्मिती ह्या मायेने झाली. आणि ह्या त्रिगुणामुळे हे पंचब्रह्मांड सर्व निर्मिती झाली. आणि हे गुण आमच्यात सुद्धा असतात, म्हणून आपला अष्टधा प्रकृती म्हणतो ना, हे रजोगुण तमोगुण आमच्यात असतात. आणि ह्या रजोगुण तमोगुण आणि सत्वगुणापैकी तमोगुणापासून पंचभूते निर्माण झालीत, पंचमहाभूते. आता पंचमहाभूताची अगोदर ओळख झाल्याशिवाय, ती कळल्याशिवाय सूक्ष्म भूते आपल्याला समजणार नाही. म्हणजे आपल्याला कळलं का, आपल्यामध्ये जो रजोगुण आहे, आपल्यामध्ये जो तमोगुण आहे, आपल्यामध्ये जो सत्वगुण आहे, म्हणजे काम क्रोध मद मत्सर मोह आणि माया. मी माझ्या अभंगात सांगितलं बघा, अंतःकरण सागरी जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट. काम क्रोध मद वावरती मासे, मोह माया मत्सर वेगवेगळे जैसे. तो हा काम क्रोध मद मत्सर मोह आणि माया हे 6 प्रकारचे, त्याला माशाची आम्ही उपमा दिलेली आहे. आपला नाणीच धाम इथं आलात आपण, तर याच काम क्रोध मद मत्सर मोह मायेला आम्ही हत्तीचं रूप दिलेलं आहे. आणि हा जगन्नाथाचा जो रथ आहे, ज्या आता आश्रमामधून ज्या मंदिरामधून आम्ही आता प्रवचन देतोय, या मंदिराला जगन्नाथाचा रथ बनवलेला आहे आणि त्याला 6 हत्ती लावलेले आहेत. आणि हे 6 हत्ती ओढतायत हा जगन्नाथाचा रथ. परंतु हे 6 हत्तीनं जर कंट्रोलमध्ये जर ठेवायचं असेल तर जगन्नाथ त्याच्यावर आरूढ असला पाहिजे. म्हणून भगवान विष्णू गरुडावर बसलेले आहेत. अशा प्रकारची ती संकल्पना आहे. तात्पर्य की आपल्यामध्ये जो काम क्रोध मद मत्सर मोह आणि माया अंतःकरण रूपी सागरामध्ये आहेत ते 6 मासे, म्हणजे ते षडविकार. आता हे षडविकार कशापासून तयार होतात, ह्या 3 गुणांपासून तयार होतात. काम क्रोध मद मत्सर आणि मोह आणि माया. काम क्रोध त्याच्यातूनच कळतं आपल्याला कुणापासून तयार झाला असेल तो. तमोगुणाची ती 2 मुलं आहेत. काम क्रोध मद आणि मत्सर हा कुणापासून तयार झालेला आहे, रजोगुणापासून तयार झाला आहे. मोह आणि माया ही 2 मुलं आहेत सत्वगुणाची. तर अशा प्रकारे हा काम क्रोध मद मत्सर मोह आणि माया म्हणजे हे जे 3 गुण आहेत, हे 3 गुण रस तम सत्व, हे 3 गुण निर्माण कसे झाले आपल्यामध्ये येतात. ते काय येतात, कारण आपण सुद्धा मायेचाच पुतळा आहोत. जनक राजाला भ्रम झाला होता ना, हा भ्रम मायेमुळेच होतो. जनक राजाला एकदा स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये जनक राजानं पाहिलं की आपण भिकारी झालो आहे. सकाळी उठल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं की अरे आपण राजा आहोत आणि रात्री तर भिकारी म्हणून फिरत होतो आपण. प्रत्येक सेवकांच्या दरवाजात कटोरा घेऊन फिरत होतो, अंगावर कपडे फाटलेले होते. आता पाहतोय तो भरजरी आहेत. खरं काय, मी बघितलेलं खरं की आता अनुभवतोय ते खरं. हा भ्रमामुळे भास निर्माण झाला होता. शेवटी अष्टवक्रानं सांगितलं हेही खरं नाही आणि तेही खरं नाही. म्हणजे काय, तू अनुभवतोस तेही खरं नाही आहे
आणि पाहिलंस तेही खरं नाही. पाहिलंस काय तर मी भिकारी आहे, अनुभवतोस काय मी राजा आहे. या दोन्ही गोष्टी यातल्या कुठल्याही खऱ्या नाहीत, कारण मायेमुळे सगळे भ्रम निर्माण होतात. आणि समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला हा अतिशय चांगला विषय निवडलेला आहे, माया. आपण म्हणतो ना, मी एवढा चांगला माणूस फुकट का गेलो? माया बिघडवते, ही माया बिघडवते आपल्याला. ह्या मायेमुळे आपण वाया जातो. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी तुम्हा आम्हा शिष्यांना, आपण सगळेजण शिष्यच आहोत त्यांचे, रामदास स्वामी गुरूंच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आपण सर्वजण शिष्याच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि ते आपल्याला सर्वांना समजावतात की लेकरा, जर सुधारायचं असेल, जर घडायचं असेल, तर ही माया आणि या मायेचे जे चलनवलन आहे, या मायेचं कार्यकर्तव्य, या मायेचं कार्यक्षेत्र, या मायेची व्याप्ती तुला नीट समजली पाहिजे. तरच तू या मायेतून बाहेर पडणारच, नाही तर शक्य नाही आहे तुला. आणि म्हणून ही माया समजवताना त्यांनी सांगितलं ती गुणक्षोभिनी आहे. कशी आहे? गुणक्षोभिनी आहे. म्हणजे काय? तर 3 गुणांना जन्म देणारी ती माता आहे माया. आता ही निर्माण कुठून झाली? आमच्या वज्रकांतदास महाराजांनी सांगितलं ती ब्रह्मामधूनच निर्माण झालेली आहे. ती अशी कुठून आकाशातून, अवकाशातून, अंतरिक्षातून, पाताळातून, स्वर्गातून कुठून तरी आलेली नाही आहे. तर जे ब्रह्माला स्फुरण निर्माण झालं तीच माया. माया म्हणजे शक्ती. ती ही जी शक्ती आहे, ब्रह्म प्रसरलं म्हणण्यापेक्षा प्रसवलं. एकदम ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं तर बाळंत झालं. प्रसवणे म्हणजे जन्म देणे. ब्रह्मदेवानं या मायेला जन्माला घातलं आहे. का घातलं? गंमत आहे बघा, का घातलं? तुम्ही घरामध्ये बसलेल्या, तुमच्यावर बोलत नाही कोण, चालत नाही, तुमच्याशी कोणी संपर्क ठेवत नाही, तर तुम्ही काय करणार? एकटेच काय करणार? तसं या विश्वाचा जे मूळ आहे, हा विश्वाचा ज्याने आरंभ निर्माण केलेली ही शक्ती, हिला कोणी जोडीदार नाही, कोणी मित्र नाही, कोणी सगे नाही, कोणी सोयरे नाही, करणार काय ती? आणि म्हणून आपलं हे कौतुक पाहण्यासाठी तिनेच मायेला जन्माला घातलं. आता ही जी माया आहे ही देवाचीच माया आहे ना, या परब्रह्माचीच माया आहे ना. ज्यानं हे सृष्टी निर्माण केली, ही जी अनंत कोटी ब्रह्मांड ज्याने निर्माण केली, हे अंतरिक्ष ज्यानं निर्माण केलं, तो कसा आहे बघा. आकाश आदांतरी आहे, त्याला कोण भार देतं? त्याची किमया किती आहे ती बघा. आकाश जे आहे, ह्या आकाशाला कुणीही आधार दिलेला नाही. या आकाशातले प्रत्येक ग्रह तारे ह्यांना कुणीही आधार दिलेला नाही. आणि प्रचंड वस्तुमानाचे, प्रचंड वजनाचे हे ग्रह तारे आदांतरी या अंतरिक्षामध्ये आहेत. ते पडत नाहीत, वरती जात नाहीत, ते खाली येत नाहीत, ते इकडे झुकत नाहीत. का? तर त्याला विज्ञान सांगतं त्याची परिवलन कक्षा निर्माण झालेली आहे. आणि परिवलन कक्षेमुळे ते ग्रह तारे आपल्या आपल्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि त्यांना परत काम दिलं आहे, स्वतःचं पण काम करायचं आणि दुसऱ्याचं पण काम करायचं. म्हणजे काय? स्वतःभोवती पण फिरायचं आणि सूर्याभोवती पण फिरायचं. आणि ज्यानं काम दिलं आहे तो कधीच त्याचं श्रेय घेत नाही. आम्ही मात्र उलट करतो. अरे हे मी करतोय, मी आहे म्हणून. आणि हा मी जाण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला दासबोधामध्ये हे मुद्दाम होऊन जाणून बुजून प्रकरण घातलेलं आहे, अध्याय दिलेला आहे किंवा समास तो दिलेला आहे. कुणासाठी दिला आहे? मी समजतो तो माझ्यासाठी दिला आहे. तुम्ही समजला पाहिजे तो तुमच्यासाठी दिलेला आहे. आपण भवसागरामध्ये वावरणारी सगळी जी पामरं आहोत किंवा माणसं जी आहोत, ही माणसं त्या भगवंतापर्यंत पोचायला हवी असू तर आपण माया नीट समजून घेतली पाहिजे. तर ही जी माया आहे भगवंताची माया आहे. हे कोणी भूत नाही आहे, हे कोणी पिशाच्च नाही आहे, ही कोणी शंकिनी नाही आहे, ही कोणी डंकिनी नाही आहे, किंवा ही स्वनिर्मित नाही आहे, हिची निर्मिती केलेली आहे.
आणि म्हणून मायेचा नाश होऊ शकतो. जे निर्मित आहे त्याला स्थिती म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या 3 गोष्टी असतात. म्हणून हा जरी तुमच्या जगद्गुरूंचा देह तुम्हाला दिसत असला तर तो नाश पावणार आहे, कारण हा देह भगवंतानं उसना घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा आत्मा सोडून दिलेला आहे. तो आत्मा आपल्या स्वरूपामध्ये जेव्हा लीन होईल किंवा विलीन होईल ते हे शरीर जे आहे हे नाश पावणार आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अगामर हा शब्द न सहती आणि मेलिया तरी रडती. का रडतो आपण? मायेसाठी. काय रडतो? मला ते बोलले होते तुला अमुक अमुक आणून देणार, मग रडतोय कुणासाठी? आपण रडतोय कुणासाठी? त्या वस्तूसाठी. हा भ्रम निर्माण केलाय कुणी? मायेनं. की रडलं कुणासाठी पाहिजे? जो देणार होता तो गेला म्हणून रडलं पाहिजे. आपण रडतो कुणासाठी? वस्तूसाठी. मला ते म्हणाले होते दिवाळी तुला चपला हार घालतो. म्हणजे आपण त्याच्यासाठी रडतच नाही, त्या चपला हारासाठी रडतो. हे कोण काम करतं? माया. म्हणून माया नीट समजून घ्यायची. आपले प्रबोधनकार केसरी आहेत त्यांना मी पदवी दिलेली आहे केसरी म्हणून. अत्यंत अभ्यास हुशार आहेत ते. तुम्हाला नीटपणे ही जी माया आहे ती समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. तो आपण सर्वांनी शांतपणे ऐकूया. तर माया गुणक्षोभिनी आहे, कारण हे 3 गुणांची ती जननी आहे, म्हणून तिला गुणशोभिनी असं म्हणतात. तर या गुणशोभिनीकडे आपण आलेलो आहोत. गुणशोभिनी कळलेले. आता वज्रकांतदास महाराजांनी पुढे सुरू करावं. श्री गुरुदेव. आता ह्या गुणशोभिनीपासून हे त्रिगुण आणि त्रिगुणापैकी तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली. आता पंचमहाभूते ही कोणती त्याची ओळख झाल्याशिवाय सूक्ष्मभूते आपल्याला कळणार नाहीत. व्योम वायू तेज आप भूमी ही पंचमहाभूते म्हणजे आकाश. व्योम म्हणजे आकाश, वायू, तेज, आप म्हणजे पाणी आणि भूमी म्हणजे धरणी. ही पंचतत्व आहेत. पण रामदास स्वामींना असं मत प्रदर्शन केलेले, आम्हाला मार्गदर्शन केलेले, त्यांच्या मते ह्या प्रत्येक भूतामध्ये बाकीची महाभूत समाविष्ट आहेत, अंतर्भूत आहेत. सूक्ष्म पद्धतीने सूक्ष्म भूते अंतर्भूत. ती कशी? आकाश एक तत्व झालं. या आकाशा तत्वामध्ये भूमी तत्व आहे. आज जर मी तुम्हाला बोललो आकाशात पृथ्वी आहे, तुम्हाला पटणार का? नाही. कारण दोन्ही तत्व सूक्ष्म आहेत, त्रिगुणाच्या पलीकडची आहेत, कल्पनेनं समजून घेण्यासारखी आहेत. म्हणून आज आपण हे बघूया आकाश तत्वामध्ये भूमी तत्व कसं आहे. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे शून्य. म्हणजे आकाश हे शून्यमय म्हणजेच अज्ञान, अज्ञान हेच जडत्व आणि पृथ्वी म्हणजे जडतत्वाची आहे. जग शून्यमय आमचा जो अभंग आहे तो तोच आहे. तो अभंग पृथ्वी तत्व कसं आहे? जड आणि स्थूल. अभंग आहे ना, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जगशून्यमय देवा जगशून्यमय. तेच तत्व आहे जे आज आपल्याला वज्रकांतदास महाराज समजून सांगतात. तर पृथ्वी हे जडतत्व आहे आणि आकाश हे शून्यमय असल्या कारणाने, शून्य म्हणजे अज्ञान, आकाशात सुद्धा पृथ्वी तत्व आहे. त्याचबरोबर आप म्हणजे जलतत्व, जलतत्व सुद्धा आकाशात आहे. सहसा आपल्या बुद्धीला पटण्यासारखं नसलं तरी रामदास स्वामींनी ते साक्ष पद्धतीने पटवून दिलेलं आहे. जलतत्वाचं लक्षण काय? मृदू आणि ओलसरपणा. आकाश हे सूक्ष्म, मृदू आणि ओलसर आहे म्हणून त्याच्यात जलतत्व आहे. ह्या आकाशामध्ये तेज तत्व आहे, अंतर्भूत आहे. तेज म्हणजे भास होणं. आकाशाकडे जर पाहिलं अज्ञानपणाचा भास आपल्याला होतो आणि अज्ञानपणाचे सर्वच व्यावहारिक भास हे आकाशात होतात असं रामदास स्वामीचं मत आहे. म्हणजे आकाशामध्ये तेज तत्व पण आहे. ह्या आकाशामध्ये वायू तत्व आहे. पोकळी असेल तरी तिथे हवा आहे. आणि हवेचं तत्व काय? वाऱ्याचं तत्व काय? चंचल आणि जिवंतपणा. म्हणून आकाशामध्ये वायू तत्व आहे. आकाशामध्ये आकाश तत्व आहे हे सांगण्याची गरज नाही.
त्याच पद्धतीने वायूमध्ये जडतत्व. आता दुसरा तत्व वायू. वायूमध्ये भूमितत्व कसं? वायू म्हटल्यानंतर, वारा म्हटल्यानंतर आम्हाला वाटतं हलकं असेल. फूलसुद्धा हलकं असतं. रामदास स्वामी म्हणतात फूलसुद्धा जरी हलकं असलं त्याला वजन असतं, त्याला घनता असते. वायूमध्ये घनता आहे. घनता म्हणजे जडत्व आणि हे जडत्व म्हणजे पृथ्वीतत्व. सोसाटाचा वारा आल्यानंतर झाडं मोडून उन्मळून पडतात. याचं कारण काय? या वायूमध्ये जडतत्व आहे आणि विज्ञानानुसार एखाद्या वस्तूवर कठीण वस्तूचा प्रहार होत नाही, आपटला जात नाही, तोपर्यंत वस्तू ती तुटत नाही. म्हणजे जडतत्व, घनतत्व हे पृथ्वीतत्व असून ते वायूमध्ये आहे. म्हणून वाऱ्यामुळे झाडं कोलमळून पडतात. तेव्हा श्रोत्याने प्रश्न विचारला, ही जी स्थिती आहे विश्वनिर्मितीच्या अगोदरची आहे. मग त्यावेळी झाडं नव्हती, सृष्टी नव्हती, डोंगर नव्हतं, काहीच नव्हतं. ह्या शंकेचं सुद्धा रामदास स्वामीने समर्थन असं केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. जरी त्यावेळी झाडं डोंगर काही जरी नसली, त्यावेळी मूळ माया आणि ब्रह्म एवढंच होतं. तरी एखादी छोटीशी आगीची ठिणगी जरी असली, त्या ठिणगीच्या आकारमानाची उष्णता आणि प्रकाश त्याच्यात असतोच. त्यावेळी झाडं डोंगर जरी नसले असले तरी वायूमध्ये ही शक्ती होतीच. म्हणून ती झाडं कोळमळून पडतात. म्हणून वायूमध्ये पृथ्वीतत्व आहे. ह्या वायूमध्ये जलतत्व. जसं अमावस्येमध्ये चंद्राचे कोर असते पण दिसत नाही बघा. दिसते का? नाही दिसत. पण ती चंद्राची कोर असते, लुप्त अवस्थेमध्ये असते. तसं समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे की ज्या वेळेला हे काहीच नव्हतं त्यावेळेला फक्त दोनच होते. त्याच्याही अगोदर फक्त एकच होतं, ते ब्रह्मतत्व, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, ते तत्व होतं. आणि ह्या परमात्मा तत्वाला काही दिवस गेल्यानंतर, काही वर्ष गेल्यानंतर, काही कालावधी गेल्यानंतर एकाकीपणा जाणवू लागला. म्हणून आपल्या भाषेत बोलूया आपण की त्यानं आपल्याला एक जोडीदार तयार केला. ती झाली माया. आता ही माया निर्माण झाल्यानंतर मायेला पण स्वस्त बसवेना. मग मायेनं परमात्मा आणि माया यांच्यापासून ही तीन तत्व निर्माण झाली. म्हणजे तीन गुण निर्माण झाले, रज, तम आणि सत्व. हे तीन गुण निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर रामदास स्वामींचं म्हणणं आहे, समर्थ रामदास स्वामी सांगतात की या तीन तत्वामध्ये सुद्धा जर बारकाईनं पाहिलं, अतिंद्रिय नजरेनं शोधलं, तर या प्रत्येक तत्वामध्ये ही तीन तत्व परत आहेत. म्हणजे रज आहे, ह्या रजामध्ये ही पाच तत्व आहेतच. म्हणजे थोडक्यात प्रत्येक तत्वामध्ये बाकीची उर्वरित चार तत्व लपलेली आहेत. आता वज्रकांतदास महाराजांनी आपल्याला सुंदर सांगितलं की हवा सुटते. हवा सुटल्यानंतर घरावरच्या आपल्या छप्र पडून जातात, उडून जातात, झाडं कोलमडतात, लाईटचे पोल वाकडे होतात. तिथे आपण कोणी काही करत नाही. पण वायूचा आघात एवढा असतो की मोठमोठे प्रचंड वृक्ष कोलमडून पडतात. हजार हजार वर्षाचे वृक्ष कोलमडून पडतात, ज्याची पाळं मुळं खोल 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 जमिनीमध्ये गेलेले आहेत, ज्याने ऊन वारा पाऊस सगळं सहन करून तग धरून उभे आहेत, ते वृक्षसुद्धा उन्मळून पडतात. याचा अर्थ काय? की त्या वायूमध्ये जड तत्व आहे. जर जड तत्व त्याच्यामध्ये नसेल तर विज्ञानाचं सांगणं आहे की कुठलीही गोष्ट तुटण्यासाठी त्याच्या प्रचंड आघात व्हावं लागतो. जर प्रचंड आघात झाला नाही तर ती गोष्ट मोडणार नाही, वाकणार नाही, लवणार नाही, आहे त्या शेपमध्ये राहील. ज्या अर्थी तो लाईटचा पोल आपण म्हणतो अरे काय आलं, चक्रीवादळ आलं. म्हणजे काय आलं? चक्रीवादळ म्हणजे काय आलं? वायूच आला होता, पण प्रचंड प्रमाणामध्ये आला होता. त्यामुळे अरे लाईटचे पोल असे वाकडे करून टाकले. आमच्या घराजवळचा जो पोल आहे तो असा वाकडा केला आहे, डीपी फुटून गेलेली आहे, डीपी तुटले, आता 4 दिवस पंपाला पाणीच येणार नाही.
अमक्या तमक्याच्या घराचं छप्पर उडवलं, और केवढं मजबूत छप्पर होतं पण ते उडालं. तमकी तमक्या ठिकाणी गाड्यांचं पण नुकसान झालं. हे आपण जे ऐकतो, तर आपण रामदास स्वामी जे म्हणतात, समर्थ म्हणतात, ते गैर नाही आहे, त्याच्या शंका घेता कामा नये आपण. कारण हे सत्पुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत. त्यांचं जे सूक्ष्म निरीक्षण असतं ते प्रचंड असतं. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. त्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन आहे, तो नीट समजून घेतला पाहिजे. वरवर बघितलं तर कदाचित तुम्हाला ते वाटेल वायूमध्ये जडत्व कसं काय शक्य आहे बाबा, वायू जड कसा असू शकतो. पण तो खरंच जड आहे. त्याच्यासाठी हे उदाहरण पाहिलं की लक्षात येईल, हां बरोबर, समर्थ रामदास स्वामी म्हणतात ते बरोबर आहे. की वायूमध्ये जडत्व आहे, म्हणूनच वायूमुळे, त्या हवेमुळे नुकसान होतं. चला पुढे. वायूमध्ये जलतत्व आहे. जलतत्व म्हणजे मृदू आणि ओलसरपणा, हवेमधला दमटपणा. हा मृदूपणासुद्धा हे एक तत्व आहे, ते जलतत्व वायूमध्ये आहे. आणि वायूमध्ये तेज तत्व आहे. वायूचा आपल्याला भास होतो. ज्या गोष्टी आपल्या शरीराला ज्ञात होतात, ते जाणवतात, ते तेजामुळे. म्हणजे तेज तत्वाचा गुण काय? प्रकाशमान आणि जाणीव करणं. म्हणजे वायूमध्ये तेज तत्व आहे. वायू म्हणजे वायू तत्व असणारच. जसं वायूमध्ये ही सर्व इतर 4 भूते अंतर्भूत आहेत, त्याच पद्धतीने तेजामध्ये सुद्धा काही भूत अंतर्भूत आहेत. तेजामध्ये पृथ्वी तत्व. एखादी गोष्ट त्या कोणी टणकपणा, जडत्व असल्याशिवाय आपल्याला त्याचा भास होत नाही. तेज म्हणजे भासमय असतं. म्हणून ज्या गोष्टीचा आपल्याला भास होतो, त्याची चाहूल आपल्याला लागते, ज्ञात होते, ते तेज आहे. म्हणून तेज हा एक तत्व असून त्या तेजामध्ये सुद्धा भूमितत्व आहे, जडत्व आहे. म्हणून आपल्याला ते तेजाचं भास होतं. आणि ह्या तेज तत्वामध्ये वायुतत्व आहे. वायुतत्वाने हे तेज आपल्याला भासतं. त्याच पद्धतीने त्याचा जो वायुतत्वाचा चंचलपणा आहे, स्थिरता आहे, ही त्या तेज तत्वात मिळालेली असते. जसं हे वायुतत्व अशा प्रकारे एकमेकांमध्ये ही सगळी तत्व अंतर्भूत आहेत. आपल्याला ते असं वरवर पाहिलं की समजणार नाही. त्यासाठी आपल्याला अतिंद्रिय व्हावं लागेल. जसं पाण्यामध्ये मासा राहिल्यानंतर त्याला पाणी पिता येत नाही, तो पाण्यात जरी असला तरी पाणी पिण्यासाठी त्याला कल्ले उलटे करावे लागतात. तसे आपलं ज्ञानचक्षू उघडल्याशिवाय आपल्याला समर्थ रामदास स्वामीने जे सांगायचं आहे ते आपल्या लक्षात येणार नाही. आपला वेळ संपत आला आहे, म्हणून एक गजर घेऊया. कारण हे सगळं ज्ञान कुठं मिळतं? गुरुभजनामध्ये. म्हणून संत संघाला यायचं. एक गजर घेऊया आणि आपण थांबूया. गुरु भजनी मोर नाचतो अंगणी, पायाकडे पाहुनी. 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 पायाकडे पाहुनी नाचतो, पायाकडे पाहुनी. पायाकडे पाहुनी नाचतो, पायाकडे पाहुनी. गुरु भजनी मोर नाचतो अंगणी, 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 पायाकडे पाहुनी. गुरु भजनी
मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी गुरु भजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी गुरु भजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी गुरु भजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। श्याम वल्लभ रामचंद्र की की जय।